डॉक्टर शैलेश निर्मल आणि माझा जवळपास 10-15 वर्षापासून खूप चांगला परिचय आहे. माझ्या कुठल्याशा एका नाटकावर अभ्यास करता करता तो माझ्यावरही प्रेम करायला लागला हे माझ्याही लक्षात आलेलं. फारच लवकर मी त्याच्या घरातला एक कौटुंबिक सदस्य झालो. वस्तुतः तो माझा प्रत्यक्ष विद्यार्थी नाही, पण कोत्तापल्ले सरांचे अनेक विद्यार्थी असे आहेत जे कळत न कळतपणे माझ्याशी गुरुतुल्य भावाने वागत असतात. शैलेश हा त्यापैकी एक आहे. शैलेशने सक्षम समीक्षा या नावाचे त्रैमासिक सुरू केले. त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण समीक्षेला वाहिलेले नियतकालिक मराठी भाषेत दीर्घकाळ चालू राहणे हा फारसा इतिहासच नाही. असे असून त्यांनी ते धाडस केले आणि गेली 10-12 वर्ष सक्षम समीक्षा अत्यंत निष्ठेने तो चालवतो. मला आठवतं त्याप्रमाणे त्यांनी पहिला किंवा दुसरा अंक पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात ज्यांनी PhD केलं त्या सगळ्यांची नोंद कालानुक्रमाची नोंद त्या अंकामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे सक्षम समीक्षा या अंकाला एक संदर्भ मूल्य प्राप्त झाले. पुढे त्यांनी हाच क्रम वाढवत नेला आणि अंक पुणे विद्यापीठापुरता सीमित न राहता महाराष्ट्राचा झाला. शैलेशने काही विशेषांक काढले. त्यातही वाङ्मयीन व्यक्तिमत्वावरचे विशेषांक हा शैलेशच्या सक्षम समीक्षेचा एक महत्वाचा नमुना मानावा लागेल. शैलेश प्रकृतीनं आणि त्याच्या अभ्यासाच्या कक्षा लक्षात घेतल्या की दलित साहित्याचा अभ्यासक आहे, पण सक्षम समीक्षा अंकातल्या लेखांवर त्यांनी ही मर्यादा येऊ दिली नाही. अस्सल लेखनावर सातत्याने तो अंक काढतो. एखाद्या लेखनकृतीचा सुद्धा विशेषांक काढावा हेही मला या अंकाचं खास वेगळेपण आणि महत्वाचं वेगळेपण वाटलेलं आहे. हे सर्व चाललेलं असताना तो आपल्या कुटुंबात सुद्धा अतिशय जिव्हाळ्याने रमतो याचंही मला खूप कौतुक वाटतं. नोकरीला लागल्यानंतर PhD झाल्याबरोबर शैलेशने मला आठवतं त्याप्रमाणे 4 चाकी गाडी घेतली. कार घेणं हे त्याच्या वयोगटातल्या प्राध्यापकासाठी फार नवलाईची गोष्ट नाही. सुविधा उपलब्ध आहेत, बँकेच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आर्थिक तरतूदही होऊ शकते. पण शैलेशने कार घेतली ती स्टेटस सिम्बॉल म्हणून घेतलेली नाही किंवा स्वतःच्या सोयीसाठी घेतलेली नाही. हे मला त्याच्या एकदा बोलण्यातून जाणवले. त्यातून त्याचं आईवडिलांच्यावरचं प्रेम हे अतिशय
लक्षात घेण्याजोगं वाटलं. त्याचं स्वतःचं लेखन सुद्धा अत्यंत लक्षणीय. आईबद्दल वाटणारा जिव्हाळा, आईबद्दलची दीर्घ कविता हे त्या गोष्टीचं वैशिष्ट्य आहे. एवढ्यावर तो थांबला नाही. वाङ्मय नियतकालिकाला एक प्रकारे पाठबळ मिळावं म्हणून तो साहित्य संमेलनासारखे छोटे उपक्रम देखील राबवतो हे माझ्या लक्षात आलं. आणि हे उपक्रम राबवताना तो ज्या राजकीय व्यक्तींच्या संपर्कात येतो, त्यांचं सहकार्य घेतो, ते सहकार्य केवळ वाङ्मयाभिरुची पुरतच असतं. तो कुठल्याही राजकीय बंधनामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अडकवून ठेवत नाही. वाङ्मयावर एवढं निरागस निखळ प्रेम करणारा माझा हा तरुण मित्र आणि त्याचं हे सक्षम समीक्षा नावाचं नियतकालिक त्याच्या कौटुंबिक पाठबळावर सुद्धा चालू आहे. ते असंच वाढतं राहू अशी हार्दिक शुभेच्छा. सक्षम समीक्षा या नियतकालिकाच्या प्रकाशनाला 12 वर्ष होत आलेली आहेत. प्रिंट मीडियामध्ये आजच्या काळात डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी सक्षम समीक्षा या नावाचं नियतकालिक सुरू करून मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये एक महत्त्वाची क्रांती घडवून आणलेली आहे. सर्वसामान्यपणे ग्रामीण विभागातील आणि शहरी विभागातील सुद्धा जे अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत, परंतु यांना त्या कारणानं कोणतेही व्यासपीठ मिळत नाही, अशा महत्त्वाच्या लेखकांना, तरुणांना शैलेश त्रिभुवन यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि ज्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यापैकी बरेचसे लेखक आज मराठी साहित्यातील आघाडीचे लेखक बनलेले आहेत. शैलेश त्रिभुवन यांनी अनेक महत्त्वाच्या लेखकांच्यावर, त्यांच्या लेखन आणि जीवनावर काही स्पेशल अंक पण काढलेले आहेत. आणि त्यामुळे त्या लेखकांची वाचकांना ओळख झाली, त्यांच्या साहित्याची ओळख झाली. ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केल्यामुळे मराठी साहित्य समीक्षेला आणि मराठी साहित्याला त्यांचं फार मोठं योगदान आहे असं मी मानतो. आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तितकं ते कमीच ठरेल. माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रेमानंद गजवी आपल्यासमोर एका विशेष गोष्टीसाठी नम्र निवेदन करण्यास उभा आहे. पुण्याचे डॉक्टर शैलेश त्रिभुवन हे गेली काही वर्ष सक्षम समीक्षा असं त्रैमासिक चालवत आहेत. आणि या त्रैमासिकाचा विशेष असा आहे की हे त्रैमासिक प्रामुख्यानं वाङ्मयाच्या समीक्षेसाठी उपयोगात आणलं जातं. विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचे साहित्यिक आहेत, वाङ्मयकार आहेत, त्यांच्या साहित्याचा संपूर्णपणे यथोचित परिचय किंवा त्यांचा गौरव ग्रंथ अशा अंगानं त्यांच्या साहित्याची समीक्षा करणं हा त्यांचा
विशेष राहिलेला आहे. आणि एक तप म्हणजे 12 वर्ष असं एक त्रैमासिक जे वाङ्मयासाठी उपयोगात आणलं जातं आणि ते नियमितपणे चालवलं जाणं, अनेकदा स्वतःच्या खिशाला थोडी चाट मारूनसुद्धा, आणि वाङ्मय व्यवहार हा नेहमी असाच राहिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी आणि भारतीय वाङ्मयाच्या क्षेत्रासाठी सुद्धा, आणि महाराष्ट्रातले जे नामवंत वाङ्मयकार आहेत त्यांच्यासाठीही. यामुळे मराठी वाङ्मय कुठल्या टप्प्यावर आज उभं आहे, त्या साहित्यिकांच्या साहित्यामधून, वाङ्मयामधून, मराठी समीक्षेच्या माध्यमातून, म्हणजे सक्षम समीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राला रादर भारतीय वाङ्मयाला काही पूरक असं काम उभं राहतं का, हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. अशा या सक्षम समीक्षा आणि त्याचे संपादक डॉक्टर शैलेश त्रिभुवन या दोघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्र हो, मराठी साहित्यामध्ये समीक्षा विषयक एक महत्त्वाचा प्रयोग किंवा उपक्रम राबवणारे प्राध्यापक शैलेश त्रिभुवन यांचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. गेल्या काही वर्षापासून मराठी साहित्यातला समीक्षेचा भाग दुर्दैवानं कमकुवत होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीमध्ये त्रिभुवन यांनी समीक्षेला वाहिलेलं सक्षम समीक्षा हे मासिक सुरू केलं. आपल्याकडे मासिक सुरू करणारे आरंभवीर खूप असतात. अनेकांचं मासिक सुरू कधी झालं आणि बंद कधी पडलं याचा पत्ता कुणाला लागत नाही. पण त्रिभुवन यांनी सलग 12 वर्षे अतिशय समर्थपणे, नेटाने, कष्टाने आणि विचारपूर्वक हे मासिक चालवलं आणि मराठी समीक्षेला एक मोठं दालन खुलं करून दिलं. केवळ समीक्षेवरचेच लेख या मासिकाने छापले नाहीत, तर मराठी साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे अशा अनेक दिग्गजांवर त्याने विशेषांक काढलेले आहेत. हे सगळे विशेषांक आज आणि उद्या मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी, मराठीच्या वाचकांच्यासाठी अतिशय संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडतील अशा प्रकारची या ग्रंथाची रचना आहे. गेल्या 12 वर्षात समीक्षेचा विचार करणारे, समीक्षेवर लिहिणारे अनेक माणसं या मासिकाने तयार केलेली आहेत. अंक नियमित निघतो, सुंदर निघतो आणि गांभीर्यपूर्वकही निघतो. अशा या मासिकाची वाटचाल अतिशय खडतर असते. वाचक मिळणं, जाहिराती मिळणं, मदत मिळणं ह्या सगळ्या गोष्टी अवघड असतात. पण एक खांबी तंबूप्रमाणे त्रिभुवन यांनी ह्या मासिकाचं अतिशय समर्पित भावनेनं काम पाहिलेलं आहे आणि हे मासिक आता 12व्या वर्षात पदार्पण करत आहे. याचा मला खूप आनंद वाटतो. अजूनही मराठी साहित्यात समीक्षेला चांगले दिवस नाही आहेत आणि ते कधी येणार आहेत हे मला माहिती नाही. या काळामध्ये या क्षेत्रात एखाद्या दिव्यासारखं, जागल्यासारखं काम करण्याची जबाबदारी ह्या मासिकाने घेतलेली आहे. या मासिकाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या मासिकाचं जे शीर्षक आहे सक्षम समीक्षा, या शीर्षकाच्या दिशेने या मासिकाची अजून दमदार वाटचाल सुरू हो अशीही मी या मासिकाच्या सर्व परिवाराला, या मासिकामध्ये गुंतलेल्यांना, त्याच्यासाठी काम करणाऱ्या लेखकांना आणि स्वतः त्रिभुवन यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोला सर. नमस्कार. सक्षम समीक्षेला 12 वर्ष झाली. या 12 वर्षामध्ये त्यांनी अखंडपणे वेगवेगळ्या विशेषांकाचा आणि इतर अन्य साहित्यिक उपक्रमांचा जो काही पाठपुरावा केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. हा अंक मी वेळोवेळी पाहत आलेलो आहे
विशेषतः त्यांनी जेव्हा माझ्यावरचा विशेषांक प्रकाशित करायचं ठरवलं त्या निमित्तानं मी जास्त संपर्कात आलो आणि मला असं लक्षात आलं की माझ्यावर ज्यांनी ज्यांनी काही लिहिलं असेल त्या सर्व साहित्याला एका ठिकाणी आणण्याची गरज होती. ते काम सक्षम समीक्षा या विशेषांकाने केलेलं आहे. त्यामुळे आणि त्यानिमित्ताने अनेकांनी अनेक ठिकाणी लिहिलेल्या लेखांना एका छत्रीखाली आणण्याचा एक योग प्राप्त झाला आणि अनेकांनी त्या अंकाचं मोठं कौतुक केलेलं आहे. आणि दुसरे जे अंक त्यांनी जे प्रकाशित केलेले आहेत ते देखील मी पाहत आलेलो आहे. अतिशय मेहनतीने आणि जाणीवपूर्वक एक चांगली अशी समीक्षा त्या अंकातून होते. त्या निमित्ताने असं देखील होतं की एक चांगले जे लेख आहेत ते लेख वाचकांपर्यंत आणि जिज्ञासू अशा संशोधकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या निमित्ताने होतं आणि हे एक विशेष असं कार्य आहे असं मला सुद्धा वाटतं आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या या कामाबद्दल मी त्यांचं अभिनंदन तर करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि यापुढे देखील हा उपक्रम पुढे त्यांनी चालू ठेवावा अशी सूचना मी त्यांना करत आहे. धन्यवाद. आज पुणे येथे डॉक्टर सदानंद मोरे विशेषांक सक्षम समीक्षेचा प्रकाशित होतोय. त्यांच्या या प्रकाशनास आणि शैलेशच्या संपादनास माझ्या खूप खूप शुभेच्छा. मध्ये नियतकालिकांची परंपरा ही फार जुनी आहे. अगदी अलीकडच्या काळामधला जर विचार केला तरी छंद, अभिरुची, साहित्य समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यासारखे नियतकालिकही साहित्य क्षेत्राला पूरक अशा प्रकारचे असत. समाज आणि संस्कृतीचा विचार त्यामध्ये मांडलेला असे. अशी थोर परंपरा मराठीमध्ये मराठी नियतकालिकांची आहे. अलीकडच्या काळामध्ये काही नव्यानं नियतकालिकं ही सुरू झालेली आहेत. त्यापैकी सक्षम समीक्षा हे पुण्यावरून निघणारं नियतकालिक मला महत्त्वाचं असं वाटतं. गेली 10-12 वर्ष सातत्यानं समीक्षेचा विचार मांडणारं प्रभावी अशा प्रकारचं ते नियतकालिक आहे. या नियतकालिकातून अनेक वेगवेगळ्या विषयांचा विचार मांडलेला आहे. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, कृषी साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा विविध साहित्यांचा विचार करणारे विशेषांक सक्षम समीक्षेनं आजपर्यंत प्रकाशित केलेले. या व्यतिरिक्त साहित्य क्षेत्रामध्ये असणारे जी साहित्य मंडळी आहेत त्यांच्यावरचे सुद्धा विशेषांक त्यामध्ये काढलेले आहेत. डॉक्टर आनंद पाटील असतील, हरी नरके असतील किंवा आता ज्यांचा अंक प्रकाशित होतो हे सदानंद मोरे असतील, दत्ता भगतचा विशेषांक असेल आणि माझा स्वतःचाही एक विशेषांक त्यामध्ये काढलेला आहे. किंवा साहित्याच्या क्षेत्रामध्ये नव्यानं काही मांडू इच्छिणारे, देणारे अशा प्रकारचे जे काही साहित्यिक आहेत त्यांच्या विचाराची दखल ही सक्षम समीक्षेनं सातत्यानं घेतलेली आहे. ही घेत असताना जुने आणि नवे या दोन्ही साहित्यिकांना या पत्रिकेच्या माध्यमातून स्थान देण्याचं काम, त्यांचे विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य हे सक्षम समीक्षेचे संपादक शैलेश त्रिभुवन हे देत आलेले आहेत. डॉक्टर शैलेश त्रिभुवन हे व्यक्तिशः माझे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी दशेपासून त्यांची या क्षेत्रातील धडपड मी पाहत आलेलो आहे. विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा एक अत्यंत अभ्यासू विद्यार्थी आणि साहित्याची आवड असलेला विद्यार्थी अशी त्यांची माझी ओळख आहे. किंबहुना साहित्याच्या माध्यमातूनच जे विद्यार्थी प्राध्यापकाच्या जवळ येत असतात त्यापैकीच माझ्या प्राध्यापकी व्यवसायामध्ये किंवा त्यावेळेसच्या काळामध्ये डॉक्टर शैलेश त्रिभुवन हे जवळ आलेले विद्यार्थी आहेत. आज त्यांनी त्यांच्या कार्यामुळे एक अत्यंत कुशल अशा प्रकारचे एक संपादक म्हणून ख्याती ही मिळवलेली आहे आणि सक्षम समीक्षा आज दूरवर पसरलेलं आहे. किंबहुना मराठीचे जेवढे प्राध्यापक आहेत त्यांनी हे वाचलंच पाहिजे अशा प्रकारची त्या साहित्य नियतकालिकांची आज मूल्य आपल्या लक्षात येईल. नमस्कार. सबसे पहले तो मैं आज के इस विशेष आयोजन के लिए बहुत सारी अपनी शुभकामनाएं देता हूं.
और मैं इस अवसर पर यहाँ पर ये उल्लेख करना चाहूँगा कि डॉक्टर शैलेश त्रिभुवन जी के संपादन में और उनके नेतृत्व में एक महत्वपूर्ण कार्य को अंजाम दिया जा रहा है, वह है सक्षम समीक्षा, इस पत्रिका के संपादन का काम। और ये पत्रिका कोई साधारण बात नहीं है, एक बड़ी लंबी यात्रा पूरी की गई है। 12 वर्षों से अधिक समय तक अनवरत रूप से इस पत्रिका का प्रकाशन किया जा रहा है और सक्षम समीक्षा का संपादन करते हुए मैं यहाँ इस बात का उल्लेख करना चाहूँगा, विशेष रूप से सराहना करना चाहूँगा डॉक्टर शैलेश त्रिभुवन जी की, कि आप स्वयं एक लेखक हैं, आप तमाम जिम्मेदारियां संभाल रहे हैं, एक वाइस प्रिंसिपल हैं, आप प्राध्यापक हैं और स्वयं पत्रिका के लिए आप लिखते हैं, अन्य पत्रिकाओं के लिए आप लिखते हैं। लेखन के कार्य में आपने बहुत सफलताएं हासिल की हैं, पुरस्कार प्राप्त किए हैं, उपलब्धियां प्राप्त की हैं और 20 से अधिक किताबों की जिल्द आपने हासिल की है। ये कोई सामान्य बात नहीं है और इससे भी बड़ी बात यह है कि इन तमाम दायित्वों का निर्वहन करते हुए आपने सक्षम समीक्षा पिछले 12 वर्षों से अधिक समय तक अनवरत रूप से प्रकाशित की है। इस पत्रिका का अगर मैं स्तर की बात करूं तो ये एक उत्कृष्ट कोटि की पत्रिका है। संपूर्ण मराठी जगत में और साहित्य में इसका अपना एक विशिष्ट स्थान है। सक्षम समीक्षा यह पत्रिका जो है, मैं इसके बारे में अगर बताऊं तो कई इतने महत्वपूर्ण अंक प्रकाशित किए गए हैं, विशेषांक प्रकाशित किए गए हैं, बहुत सारे नामचीन हस्तियों पर, बहुत सारी शख्सियतों पर, और न केवल वो पढ़ने योग्य हैं बल्कि संग्रह करके रखने योग्य हैं। न केवल ये साहित्य के अध्येताओं के लिए, छात्रों के लिए, बल्कि प्राध्यापकों के लिए और सामान्य पाठकों के लिए भी बहुत उपयोगी और बहुत बहुमूल्य कीमती सामग्री है हमारे पास। मैं यहाँ पर यह भी उल्लेख करना चाहूँगा कि बड़े हर्ष की बात है और बड़ी प्रसन्नता की बात है, बड़े गौरव की बात है कि इस पत्रिका पर पीएचडी का कार्य पुणे विश्वविद्यालय के एक छात्र के द्वारा, एक शोधार्थी के द्वारा कार्य आरंभ किया गया है। और मुझे ये बताते हुए भी बड़ी खुशी हो रही है कि इस पत्रिका ने न केवल अपना एक स्थान, अपना एक मुकाम बनाया है, बल्कि मराठी साहित्य की श्रीवृद्धि में कहीं न कहीं, किसी न किसी रूप में बेहतर तरीके से योगदान दिया है। मैं ये समझ सकता हूँ कि इस महत्वपूर्ण कार्य के पीछे, इस उत्कृष्ट कार्य के पीछे, इस गंभीर कार्य के पीछे उनका कितना श्रम और उनका कितना समर्पण और उनकी कितनी प्रतिबद्धता छुपी है, वो हम सब समझ सकते हैं। उसका कहीं उल्लेख करने की ज़रूरत नहीं है। मैं उनकी सराहना करता हूँ और मैं बड़े मन से उनको दुआएं देता हूँ और शुभकामनाएं देता हूँ उनके आगे के सभी प्रयासों के लिए। और हमारी ये कोशिश रहेगी कि इस पत्रिका को हम आने वाले समय में और भी बेहतर रूप में हम देखें और भी नए उपलब्धियां ये और नई सफलताएं यह पत्रिका प्राप्त करे, ये मेरी कामना है। बहुत सारी शुभकामनाएं और बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार साहित्य रसिक मित्रांनो, आज डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांचा एक उत्सवी कार्यक्रमानिमित्त बोलण्याची विनंती कळली। त्यांचे 2 फोन खरोखर माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय आहेत आणि या काल आलेल्या फोनमुळे मला एक विषय सुचला की पुस्तकांनी जोडलेली माणसं यावरच एक पुस्तक लिहिलं पाहिजे। मी त्यावेळेला गोवा विद्यापीठात इंग्रजी विभागामध्ये प्रपाठक होतो आणि अचानक फोन आला की पाटील सर, मला तुमची मुलाखत घ्यायची आहे। तुमचं पाटलाची लंडन वारी हे पुस्तक पुणे विद्यापीठात लागलेलं आहे
आणि विद्यार्थ्यांना उपयोगी होईल अशी एक प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. मी कधी येऊ गोव्याला? तर आम्ही भाऊराव पाटलांच्या कमावा शिका योजनेनुसार पटकन म्हटलं की तुम्ही येण्याची काय विनाकारण खर्च करता इतक्या लांब, कारण आम्ही लेबर स्कीमची मुलं कुणालाही खर्चात कधी पाडत नसतो. ते पटकन मला आठवलं आणि म्हटलं इतक्या लांब कशा राहायचं आहे, तुम्ही आपलं तुम्हाला वाटतील तेवढे प्रश्न लिहून पाठवा, मी त्याची उत्तरं पाठवेन. मित्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या मुलानं त्यावेळेला नौका प्राध्यापक झालेला आणि पुण्यामध्ये कर्वे कॉलेजमध्ये मराठी विभागात नोकरीला लागला मुलगा फोन करतो आहे आणि मी त्या विचारलेल्या मार्मिक प्रश्नांची उत्तरं मनापासून लिहून पाठवली आणि ती विसरूनही गेलो होतो. पण नंतर काही दिवसांनी त्यांचं पत्र आलं, ती मुलाखत छापलेली प्रत पाठवली ती मला आणि त्यात लिहिलं होतं की या पुस्तकाबद्दल मी निबंध जमा करायला लागलो लोकांचे, नामवंतांचे, तुम्ही काही नावं सांगा. खरं म्हणजे मी कुठल्याही टोळीतला माणूस आयुष्यभर नाही, त्यात गोव्यामध्ये बहिष्कृत झालेलो. त्यामुळे शंकर पाटलांनी त्या काळात मला ग्रामीण साहित्याचा उगवता सूर्य कागुदवाला पाटील असं नामकरण केलं होतं. त्यामुळं फारसा कोणाला परिचय नाही. मी म्हटलं करा मग. मला काय फक्त शंकर सारडा आणि एका मित्राचं नाव आठवलं, तेवढी 2च नावं तोंडी सांगितली. मित्र, माझं भाग्य असं आहे की मौजचा लेखक म्हणून मान्यता मिळायला लागली होती आणि मी मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पुण्याला पेपर तपासायला गेलो त्यावेळेला एक मित्र म्हटला अभिनंदन डॉक्टर पाटील. त्यावेळेला मी डॉक्टर झालो होतो सुदैवानं. कशाबद्दल? तर म्हणजे पाटलाची लंडनवारी आमच्या पुणे विद्यापीठामध्ये BA ला लागलं आणि म्हटलं मी पुस्तक लिहिलेलंच नाही पाटलाची लंडनवारी, तर लागलं कसं? एका पुस्तकाची जन्मकथा म्हणजे फार गमती आहेत, तुम्हाला हसू येईल खरं म्हणजे. तू म्हटलं हे जास्त ओढू नकोस, आधीच महाभारत घडलेलं आहे, चल तुला सांगतो. मग माझ्या लक्षात आलं की माझं पाटलाची परदेशवारी पहिलं हस्तलिखित 2 नामवंत पुणेकर प्रकाशकांनी नाकारलं होतं. त्यांनी त्याला प्रवास लेखन म्हटलंच नाही. मग ते घाईघाईत चंद्रकुमार नलगेनी सांगितल्यामुळं कोल्हापुरातल्या सन्मित्र प्रकाशनाला त्यांनीच दिलं. मग ते नेवाशाचे कोण डॉक्टर शिंदे, अशोक शिंदे, ते आता वारलेले आहेत बिचारे दुर्दैवानं, त्यांनी डीन असताना फार ग्रामीण भागातल्या मुलांना प्रेरणादायी पुस्तक आहे म्हणून अभ्यासक्रमात लावायला सुचवलं. पण कोणीतरी एक उठला आणि म्हटला की ते पुस्तक फार घाणेरडं छापलेलं आहे आणि त्याचं जातीवादी पुस्तक आहे. मला फार वाईट वाटलं होतं त्यावेळेला. मात्र अशोक शिंदेनी माझं साहित्य वाचलेलं असल्यामुळं आणि ते पुस्तक सुद्धा काळजीपूर्वक वाचलं असल्यामुळं रोझॅलिन ओ हँडलॉन ही फुल्यांच्या सत्यशोधक समाजावर PhD केलेली बाई, तिचं एक वाक्य त्याच्यामध्ये आहे. माझं स्वागत करताना ती लंडनमध्ये म्हटली होती केम्ब्रिज विद्यापीठात की रामराम पाटील, अरे जागतिक शेक्सपियर मेळाव्याला देशपांडे, कुलकर्णी, गोखले यायची, तिथं पाटील कसा आला, चावडी कशी सुटली. ते शिंदे उठले आणि त्या प्रश्न विचारणाऱ्याला झोडपला त्याने असा की हे पाटलांचं वाक्य आहे का? ज्या बाईनं सत्यशोधक समाजावर PhD केली आणि अनेक लेख लिहिलेत तिचं ते वाक्य आहे. जाऊ दे, तो इतिहास सोडून देऊ आपण. पण या मुलानं स्वतः खर्च करून या त्रिभुवननं, त्यावेळेला तो लेक्चरच होता साधा, पुस्तक विकत घेऊन, मी ते पुस्तक नंतर कोतापल्ल्याने मला सांगितले की बाबा रे खरोखर घाणेरडं छापलंय, चांगल्या प्रकाशकाकडून छापून घे, आणि लोकवाङ्मयनं ते उत्तम छापलं आणि त्या पुस्तकानं खरोखर माझं भाग्य उजाडलं. याचं कारण विचाराची दिशा बदलली आणि आमच्या ह्या शैलेश त्रिभुवननं लेख जमवले आणि 250 पानाचं पाटलाची लंडनवारी काही दृष्टिक्षेप नावाचा संग्रह फार उत्तम प्रकारे छापून घेतला. ओळख देख नाही, काही नाही. त्यामुळं मी रिटायर झाल्यानंतर पुण्यामध्ये 7 वर्ष होतो. त्या काळात अतिशय जिव्हाळ्याचा माणूस म्हणून या माणसाची वाढ मी जवळून पाहिलेली आहे. त्याने सक्षम समीक्षा नावाचं त्रैमासिक काढलं. त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून माझं नावही न विचारता छापलं होतं. फार चांगलं झालं गोवाचा प्रतिनिधी म्हणून.
तर पुस्तकानं माणसं जोडली जातात, त्यातला हा मुलगा घनिष्ठपणे जोडला गेला आणि तो एक कौटुंबिक स्नेही झाला. त्याचा या त्रैमासिकात 13 वर्ष चालवणं आणि शब्दाली प्रकाशनाची जोड त्याला देणं हा फार मोठा विक्रम आहे. एका साध्या घरातला गरीब वंचित वर्गातला मुलगा हे कर्तृत्व करतो पुण्यात राहून, ही अभिमानाची गोष्ट वाटते. आमच्या कन्येचे हे लेख त्याने छापले आणि विशेष म्हणजे डॉक्टर मनीषा पाटील या आमच्या कन्येनं जिद्दीनं जगातले 17 निबंध, तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास याचे संग्रह काढला. त्या संग्रहाच्या प्रकाशनाला पाहुणा म्हणून आम्ही या मुलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सातारला त्यांना बोलवलं आणि त्यांच्याबरोबर महावीर जोंधळे हे ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आनंदाने आले होते. हे सगळं सांगतोय तपशीलवार. याचा दुसरा एक योग अतिशय गमतीशीर वाटतो की मी विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. त्यावेळेला त्यांचं फक्त साधं अभिनंदन आलं. मला ते अध्यक्षाचं भाषण छापावं, 17 वर्ष गोव्यात काढल्यामुळं आणि कागुद आणि सावली माझं हे 2 कादंबऱ्या नंतर त्याला अफाट प्रसिद्धी मिळाल्यामुळं मौजेचा लेखक म्हणून मी आपला माझ्याच कामामध्ये व्यग्र होतो. एक मात्र घडलं होतं की महाराष्ट्र सुटल्यानंतर गोव्यामध्ये मी इंग्रजीकडे वळलो आणि मला वाटत नाही की 12 पुस्तकं लिहिलेला आणि केम्ब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठात गेलेला, ज्याचं लेख मागून घेऊन छापलेले आहेत पुस्तकामध्ये, असा लेखक कोणी मराठीत असेल असं मला वाटत नाही. हे गर्वानं सांगत नाही, कारण या बर्मावरती बोट ठेवलं होतं त्रिभुवनच. कारण पुढं मी निमशिरगावला ग्रामीण साहित्य, त्यांचं रौप्य महोत्सवी ग्रामीण साहित्य होतं, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, आणि तिथली त्यांची संघटना साहित्याची निमशिरगावमधली साहित्य सुधा या मंडळानं मोठं संमेलन प्रत्येक वर्षी घेतात. त्याला रौप्य महोत्सवी उत्सवी संमेलनात मला अध्यक्ष केला होता. त्यावेळेला मात्र त्रिभुवननी पुन्हा लिहिलं की मी तुमच्यावर विशेषांक काढत आहे, आणि त्या विशेषांकाची इतकी कल्पकतेनं तयारी केली की माझ्या मर्मावरच बोट ठेवलं की तुमच्या नावामागं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे शब्द आहेत, त्याचा पुरावे द्या. हे फार संकट होतं मोठं, पुरावे द्यायचे म्हणजे. तर मी त्यांना विचारले काय करू. नाही, तुमचं पुस्तक काय धडे लागलेले आहेत केम्ब्रिज ऑक्सफर्डमध्ये लिहून घेतलेत, हे ऐकलंय आम्ही, पण कॉन्क्रीट असा एखादं कोणी तुमच्यावर लिहिले का परदेशातल्या माणसानं. मग माझ्या एका पुस्तकाला स्टीव्हन डी टोटोसी नावाच्या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध वेब जर्नल कंपॅरेटिव्ह लिटरेचर कल्चरचा संपादक आणि तिथल्या परदीव विद्यापीठाचा तुलनात्मक साहित्याचा विभाग प्रमुख, ज्याला मी आयुष्यात पाहिलेलं नाही, त्या माणसाला मी पुस्तक अर्पण केलेलं आहे. एवढी माझ्यावर उपकार आहे त्याचे. त्यानं माझा एक लेख छापला होता आणि तो लेख वाचून त्यानं मला सरळ विचारलं होतं की तो मार्शल रेसचा आहेस का. बापरे, तू लढाऊ जमातीतला जातीतला आहेस का. एवढं तुलनात्मक साहित्याचं महत्त्व मला जगाच्या पाठीवर कुणीही सांगितलं नव्हतं. पण त्या ग्रस्तानं माझे गुणधर्म, अप्रोच आणि तो लेख त्यानं छापला आणि मला खरोखर मान्यता जगात मिळाली. आणि त्याची प्रस्तावना अशी आहे मित्र हो, माझ्या इंग्रजी पुस्तकाला ज्या माणसाला आयुष्यात पाहिलेलं नाही मी, त्या माणसाला मी विनंती केली की बाबा तुम्ही प्रस्तावना, त्याला जबाबदार हा शैलेश त्रिभुवन, डॉक्टर शैलेश. त्यानं जर सांगितलं नसतं मला कल्पना सुचली नसती. त्यावेळेला मी ह्या ग्रस्ताला प्रस्तावना लिहा म्हणून सांगितलं आणि त्या प्रस्तावनेचं भाषांतर या त्रिभुवनने केलेलं आहे. त्रिभुवननं करून घेतलं. चंद्रलेखा डिसूजा डॉक्टर आमच्या गोव्यातले आहे, ते भाषांतर करून दिलं. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अनंत पाटील हे आशिया खंडातले आघाडीचे तुलनाकार आहेत आणि त्यांनी त्यांच्या मातीतलं सौंदर्यशास्त्र रचण्याचा प्रयत्न करावा. तर अशा ह्या विशाल दृष्टिकोनाच्या चर्चा आणि हक्काचं पुण्यामधलं जेवण मिळायचं ठिकाण म्हणजे शैलेश त्रिभुवन, असे हे जिव्हाळ्याचे संबंध असताना त्या पुस्तकात पुणे विद्यापीठात ते लागलेलं होतं. त्यामुळं पुण्यामध्ये खुद्द शहरामध्ये 7-8 कॉलेजमध्ये लेखक तुमच्या भेटीला म्हणून कार्यक्रम यशस्वी करायलाही शैलेश त्रिभुवन जबाबदार होता. हा तरुण मुलगा कायम अशा कामात असताना त्यांच्या जवळच आमचा फ्लॅट आम्ही नवा घेतला होता दुसरा,
आणि त्यावेळेला तर नित्यने मला भेटी व्हायच्या, योजना, कोणाचे लेख असावे, काय असावे. म्हणून कुठंतरी त्यांनी एक मला आठवतं की जाधवांच्यावर त्यांनी पुस्तक काढलं होतं, मी आणि माझा बाप नावाच्या पुस्तकावरती. त्यावेळेला माझा लेख घेतला होता एक लिहून. तर एक जनसंपर्क सर्व जाती धर्मातल्या गटातल्या लोकांशी ठेवायचा, त्यांच्याकडे कायमचा संपर्क वाढवायचा आणि अशी कामं करायची. या बाबतीत संपादक म्हणून एक भूमिका पार पाडावी लागते. स्वतः तो PhD होऊन प्राध्यापक म्हणून भूमिका चांगली पार पाडतो, स्वतः कवी आहे चांगला. आणि असे जे लोक भेटले त्यापैकी मला पहिल्यांदा कागुदानी सावली लिहिली त्या काळात राम पटवर्धन भेटले. राम पटवर्धनांच्यावर मी लेख लिहिला आहे, त्यांना पुस्तक अर्पण केलेलं आहे. मला त्यांनी कागूद गाजायला लागली जशी मराठवाडा विद्यापीठात लागली होती, त्यावेळेला मला सांगितलं की पाटील तुम्ही विद्यापीठात जाल. मला खरंच वाटेना, कारण त्यावेळेला मी मंचरच्या एका छोट्या रयत संस्थेच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. पण एक लक्षात ठेवा, तुमची पुस्तकं बोलू देत. तुम्ही कुणालाही माझं पुस्तक कुठल्या अभ्यासक्रमात लावा म्हणून फोन करू नका किंवा पत्र लिहू नका, एवढं पथ्य आयुष्यभर पाळा. म्हणून मी आज म्हणतो की कोणीही सांगावं की पाटलांनी माझं पुस्तक लावा म्हणून एक ओळ कुणाला कळवली आहे का किंवा तोंडी सांगितलं आहे का, हे मी प्रौढी म्हणून सांगत नाही. माझी एक भूमिका तयार झाली आणि ह्या भूमिकेला पाठबळ पुरवणारी माणसं मिळाली. राम पटवर्धनाने 3 वेळा ती कागद मला लिहायला लावली होती. इतकं माझ्यापेक्षा सुंदर अभ्यास त्यांनी जास्त केला त्या परिस्थितीचा. एकदा मला प्रश्न विचारला की तुमचा हा मित्र सुरुवातीला भेटतो तो पुढे कुठंच का भेटत नाही, कुठेतरी भेटला असला पाहिजे, बघा आठवा. आणि मग नंतर त्या कादंबरीची उंची वाढत गेली. असा जाणकार संपादक असावा लागतो, निमित्त करावं लागतं, यावर लिहा त्यावर लिहा. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, अरुण जाखडे नावाचे दुसरे एक संपादक आहेत पुण्यातले. हा ग्रस्त यांनाही मी पुस्तक अर्पण केलेलं आहे. एक सांगतो का, तर मर्ढेकरांच्या वरती मला पुस्तक लिहायचं, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि ते पुस्तकात मला मांडायचं आहे काय, तर मर्ढेकरांचं समग्र साहित्य इंग्रजीतून घेतलेलं आहे. हे कुठल्याही पृथ्वी तलावरच्या संपादकानं स्वीकारलं नसतं. त्यांनी मला सांगितलं, लिहा सर, तुम्ही तुलनाकार आहात आणि तुमचं काहीतरी वेगळंच असतं, पुराव्याशिवाय तुम्ही विधानं करत नाही. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, मी आयुष्यभर पुराव्याशिवाय एक शब्द उच्चारणार नाही, ही माझी शपथ आहे आणि ती मी निष्ठेने पाळतो. मग तो पुढचा माणूस कुठलाही असू दे. मला फक्त 2च जाती माहीत आहेत, एक म्हणजे सुष्ठ चांगला सद्गुणी आणि दुसरा म्हणजे पक्का बदमाश अट्टल नालायक. आणि ह्या 2 वर्ग 2 प्रकार प्रत्येक जातीत आहेत. आणि ही कल्पना मी संत नामदेवावर PhD करणाऱ्या अमेरिकन तरुण पोरगा ख्रिश्चन ली नोटक नावाच्या मुलाच्या प्रबंधातून आणि निबंधातून घेतलेली आहे. तर तुलना तुम्हाला अशी घेऊन जाते उंचीवर. आता मी तुम्हाला सांगतो, या 2 माणसानंतर असाच मी NAAC कमिटीमध्ये पुस्तकं माणसं जोडतात कशी आणि माणसाचं भाग्य लेखकाचं आणि लेखक जिवंत राहतो तो अशा वाचकांच्यामुळं आणि मिळालेल्या स्नेही माणसांच्यामुळं. उदाहरणार्थ, मी NAAC कमिटीचा सदस्य म्हणून गोव्यातून गेलो गुलबर्ग्याला. तिथल्या कॉलेजमध्ये जाताच प्राचार्य उठले, नमस्कार पाटील साहेब, काय म्हणते कोल्हापूर, तुम्ही गोव्यात ना आला. मी एकदम चमकलोच की कर्नाटकातला प्राचार्य आणि तो कोल्हापुरी भाषेत बोलतोय व्यवस्थित अगदी. कन्नड आणि त्यांचं नाव लिहिलं, बोर्ड वाचला होतं, ते नाव होतं सातखेडा, डॉक्टर प्रभाकर सातखेडा. नाव विलक्षण. आणि नंतर चहाच्या वेळेला ते म्हटले, पहा मी तुमची पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यातलं मला सर्वात आवडलेलं पुस्तक आहे पाटलाची लंडनवारी. मग धक्काच बसला मला एकदम, काही दाढीमध्ये नसताना. तर मी म्हटलं, मग तेवढं कन्नडमध्ये आणा की. एक लक्षात ठेवा, मला माहीत आहे चांगलं, लाखो रुपये देऊन पुस्तकं भाषांतरित करून घेणारे मराठीतले फार महान लोकप्रिय इंटरनापास महसुली कारकून सुद्धा आहेत. पण एकही पैसा न देता, काहीही न म्हणता, याचं कारण होतं त्यांचा मुलगा लंडनमध्ये होता आणि ते पुस्तक वाचून त्यांना सारखं लंडन आठवायचं. ते स्वतः गेले होते. मित्रहो, त्या पुस्तकावरचा त्याची प्रस्तावना मला, मी कार्यक्रम इतका जबरदस्त एखाद्या लग्नासारखा घेतला होता की आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटलं होतं. आणि तिथं शिंदे म्हणून वारले ते बिचारे, त्या शिंदेने मला 4 ओळी भाषांतरित करून सांगितलेल्या होत्या. ते
4 ओळी फार गमतीशीर आहेत त्या प्रस्तावनेतल्या. त्यांनी एक प्रस्तावना ते स्वतः नट होते. चांगला एक हा कुलकर्णी, ते म्हटले मी मूळचा कुलकर्णी, पुणेकर आहे माझे पूर्वज, आणि 7 खेडा हे 7 खेड्याचे वतनदार आम्ही होतो म्हणून हे नाव पडलेलं आहे. त्यामुळं आमची पन्हाळगडकरांची कुंडली जुळली. आणि मित्र हो, या ग्रहस्थाच्या त्या संपादकानं असं लिहिलं आहे की मराठीतील काही समीक्षकांच्या मते, मी तुम्हाला वाचून दाखवतो, काही समीक्षकांच्या मते मराठीतील बहुतेक प्रवास वर्णनांचा समारोप भव्य व्यक्ती सीमेवर प्रवास करून देश, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाण्यासाठी योग्य पेये अशा काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या परिचयाचे केले आहे. पण नोबेल पारितोषिक विजेते V.S. नायपॉल यांच्या विधानाचे उदाहरण म्हणजे या पाटलांच्या कार्याचा अभिमान आहे. असे अनोखे आणि दुर्मिळ प्रवास वर्णन कन्नड वाचकासाठी देणारे श्री प्रभाकर सातखेडा हे साहित्य प्रेमींच्या कौतुकास पात्र आहेत. मित्र, ही प्रस्तावना आता त्याच्या 3ऱ्या आवृत्तीमध्ये संस्कृती प्रकाशनाच्या सौ सुमिता राजे पवार या त्या मराठीमध्ये छापत आहेत. आता 3ऱ्या आवृत्तीमध्ये तुम्ही ती प्रस्तावना वाचा, मग लक्षात येईल की परक्या भाषेतील लोक आपल्या पुस्तकाकडे कशी पाहतात हे मला आयुष्यात प्रथमच कळलं. मराठीत तसं परीक्षण त्या अंगानं कुणीच पाहिलेलं नाही. याचं कारण माझा एक स्वतःचा सिद्धांत आहे की मराठी इतकी आम्ही, तुम्ही, आपण अधराची वगैरे भाषा वापरण्याचं जाती अंतर पाडणारी भाषा, पदवीदान, कन्यादान आणि अमुकदान नि तमुकदान आणि संस्कृती असली विषारी भाषांतर करणारी भाषा जगाच्या पाठीवर नाही. तेव्हा हे प्रवासाशिवाय शक्य होत नाही. ट्रॅव्हल मेक्स मॅन वाईज, वाईज मॅन ट्रॅव्हल्स अँड फूल्स रोम, ROAM, रोम म्हणजे निरुद्देश गल्लीबोळात भटकणे. मी कुठल्या वर्गातला आहे हे आपण ठरवा. आणि या जाणीव जागृतीमध्ये डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांची भूमिका खरोखर महत्वाची राहिली आहे. म्हणून या मित्राला दीर्घायुष्य, कर्तृत्ववान संपन्न आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे हे भाषण संपवतो. नमस्कार, मी रवींद्र शोभणे. डॉक्टर शैलेश त्रिभुवन संपादित सक्षम समीक्षा या विशेषांकांच्या आणि विशेषतः आज प्रकाशित होणाऱ्या डॉक्टर सदानंद मोरे साहित्य विशेषांकाच्या निमित्तानं आज आपण एकत्र भेटतो आहोत. डॉक्टर शैलेश त्रिभुवन हे मराठी नियतकालिकांमधलं, मराठी साहित्यामधलं, मराठी समीक्षेतलं एक वेगळ्या प्रकृतीचं, वेगळ्या धाटणीचं असं नाव आहे. त्यांनी सक्षम समीक्षा ह्या आपल्या त्रैमासिकाद्वारे मराठी साहित्य विश्वामध्ये जे वेगळ्या प्रकृतीचे विशेषांक प्रकाशित केले ते पाहता मराठी समीक्षेच्या आणि मराठी वाचकांच्या दृष्टीनं निश्चितच त्यांचं स्थान मोठं आहे. त्यांनी काही लेखकांवर जे विशेषांक प्रकाशित केले ते विशेषांक त्या त्या लेखकांच्या साहित्यावर समग्रलक्षी प्रकाश टाकणारे असे विशेषांक ठरलेले आहेत. विशेषतः भारत सासणे यांच्यावर त्यांनी केलेला विशेषांक असेल किंवा आणखी इतर लेखकांवर केलेले विशेषांक असतील, हे सगळे विशेषांक त्या त्या लेखकांच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं अतिशय मोलाचे ठरलेले आहेत. आज आपण भेटतो आहोत ते डॉक्टर सदानंद मोरे यांच्या साहित्य समीक्षेच्या आणि साहित्यावरच्या एका विशिष्ट अशा हेतूनं सिद्ध केलेल्या या विशेषांकाच्या निमित्तानं. डॉक्टर सदानंद मोरे हे मराठी साहित्यातलं एक वेगळं असं चिंतनशील प्रकृतीचं नाव. डॉक्टर सदानंद मोरे म्हटले की संत साहित्य, समकालीन वास्तव, आधुनिक मराठी समाजातील सामाजिक प्रेरणा आणि सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीनं अभ्यासक म्हणून त्यांचं नाव निश्चितपणे महत्त्वाचं आहे. आणि अशा या महत्त्वाच्या लेखकावर, अशा या महत्त्वाच्या विचारवंतावर एक अतिशय चांगला असा सक्षम समीक्षेचा विशेषांक निर्माण होणं अतिशय गरजेचं होतं. आणि ती गरज निश्चितपणे डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी ओळखली आणि त्यांनी त्या पद्धतीचा हा विशेषांक सिद्ध केलेला आहे. त्यामुळं या विशेषांकाला निश्चितपणे
अधिक मोल आहे, अधिक महत्त्व आहे. डॉक्टर शैलेश त्रिभुवन जवळजवळ गेली 12 वर्ष सक्षम समीक्षेच्या निमित्तानं मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करतात आहे आणि त्यांचे प्रयोग निश्चितच लक्षणीय असे प्रयोग आहे. त्यांच्या या कामाच्या प्रति माझ्या मनामध्ये निश्चित आस्था आहे आणि त्यांचे काम सातत्यानं असंच फुलत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.